भाऊ बहिणीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन आलेलं आहे, म्हणूनच आज आपण मिल्क पेढा कसा करायचा हे बघणार आहोत, आणि तेही अगदी मिठाईवाल्यांसारखा. दूध किंवा खवा न वापरता अगदी कमी साहित्यात आणि 15 ते 20 मिनिटात हे पेढे तयार होतात. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मिल्क पेढा बनवण्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागतं. काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. इथे मी 250 ग्राम मिल्क पावडर घेतलेली आहे, आणि ही मिल्क पावडर मी या एका वाटीने मोजून घेतलेली आहे. या वाटीने मोजून ही 2 वाटी मिल्क पावडर आहे, आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला दुसरं साहित्य घ्यायचं आहे, म्हणजेच पिठी साखर. पिठी साखर त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी घेतलेली आहे, आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. हे दूध गरम करून थंड केलेलं आहे, म्हणजे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे. आणि लागणार आहे 2 टेबलस्पून तूप, आणि वेलची पावडर अर्धा चमचा घेतले. हे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत सजावटी करता. इथे मी गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅन शक्यतो आपल्याला नॉनस्टिकचाच वापरायचा आहे, कारण हे मिश्रण करताना असं कढईला वगैरे चिकटतं. इथे मी 2 टेबलस्पून साजूक तूप घेते. तूप वितळलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे, आणि आता आपल्याला हे 1 कप दूध घालायचं आहे. गॅस बंदच ठेवायचा आहे. दूध आणि तूप असं थोडंसं मिक्स करून घेऊयात, आणि गॅस बंद असतानाच आपल्याला ही मिल्क पावडर थोडी थोडी ॲड करत मिक्स करून घ्यायची आहे. गॅस चालू राहिला तर त्याची गुठळ्या होण्याच्या शक्यता असतात, त्यामुळे आपल्याला हे गॅस बंद करूनच मिल्क पावडर ॲड करायचे. ही सर्व मिक्स करून घेते आणि मग राहिलेली टाकते. दूध आटवून पेढे बनवण्यासाठी तासनतास उभं राहावं लागतं. त्यापेक्षा ही रेसिपी खूप सोपी आहे आणि एकदम कमी वेळात कमी साहित्यात होते. मिल्क पावडर सर्व मिक्स करून झालेली आहे. आता आपण गॅस चालू करूयात. गॅस एकदम आपल्याला कमी ठेवायचा आहे. मंद आचेवर आपल्याला आता हे सतत परतून ह्याचा खवा तयार करून घ्यायचा आहे. दोन 3 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही इथे बघू शकता मिश्रण एकदम असं दाटसर होऊ लागले. आता 2 मिनिटातच एवढं असं घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे. आता 1-2 मिनिटं अजून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, थोडासा असा अजून दाटसर गोळा होईपर्यंत. मिश्रण परतताना आपल्याला सर्व बाजूने असं हे लागलेलं मिश्रण काढत काढत व्यवस्थित परतायचं आहे, आणि अजिबात कुठे थांबायचं नाही. कंटिन्यूस हे परतत राहायचं आहे. अजून 2 ते 3 मिनिटातच तुम्ही इथे बघू शकता पूर्ण मिश्रण असं पॅन पासून वेगळं झालेलं आहे, आणि हाताला एकदम असं जड वाटू लागलंय. पॅन पासून पूर्ण हा गोळा वेगळा होतोय. आपला खवा तयार झालेला आहे हा. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आता हा तयार झालेला खवा आपण एका भांड्यात काढून घेऊयात. पसरट अशा भांड्यात काढून घ्यायचंय. आपल्याला आता थंड करून घ्यायचंय मिश्रण. हे पसरून ठेवूयात म्हणजे लवकर थंड होईल. खवा आपला पूर्ण थंड झालेला आहे. ह्यात आपल्याला ही आता अर्धी वाटी पिठी साखर आहे ही घेतलेली आहे. पिठी साखर चाळून घ्यायची. आता त्यात गुठळ्या राहिल्या तर त्या म्हणजे व्यवस्थित त्या मेल्ट होत नाहीत खव्यामध्ये. इथे मी साखरेचीच पिठी साखर तयार करून घेतलेली आहे. अजून इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घेतली, विसरली होती. नाही घातली तरी चालते. तुम्हाला प्लेन मिल्क पेढाचा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही वेलची पावडर नाही घातली तरी चालेल. आणि मिश्रण पूर्णपणे थंड व्हायला हवंय. अजिबात कोमट पण असता कामा नये, नाहीतर पिठी साखरेला पाणी सुटून परत ते पेढे असे ओलसर होतील. तुम्ही इथे बघू शकता पूर्ण असं थंड झाल्यामुळे खव्याला किती स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे. आपण जेव्हा मिश्रण परततो तेव्हा लास्ट स्टेजला थोडंसं ओलसर असतं ना, तेव्हा तुम्ही तुम्हाला जो हवा आहे तो इसेन्स त्यात घालू शकता. केशर पेढा हवा असेल तर दुधात थोडंसं कोमट दुधात केशर बुडवून ते घालू शकता. तर रोज इसेन्स, केवडा इसेन्स त्यात घालून मग ते शेवटला मिश्रण परतून थंड करून घ्यायचं. बाकीची प्रोसेस सेमच राहील. अशा प्रकारे ही आता सर्व मी पिठी साखर मिक्स करून घेते. पिठी साखर आणि वेलची पावडर पूर्ण खव्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता आपल्याला हाताला तूप लावायचं आहे. मिश्रण चिकट असतं हे, त्यामुळं
आणि आपल्याला हव्या त्या साईजचे असे पेढे बनवून घ्यायचे। ते गोल करून असं चपटा असा तुम्ही शेप देऊ शकता। इथे गार्निशिंग साठी आपल्याला थोडंसं एक दोन असे पिस्त्याचे काप लावायचे। तुम्ही इथे केशर पण लावू शकता। अशाच प्रकारे आता सर्व पेढे मी बनवून घेते। अशा प्रकारे सर्व पेढे मी तयार करून घेतलेले आहेत आणि या प्रमाणात या साईजचे 23 ते 24 पेढे तयार होतात। तुम्ही पण या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी अशा प्रकारे घरीच पेढे तयार करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन पण प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल।